मुलांना योग्य शाळेमध्ये घालण्यासाठी आपण फोकस करतो, पण पॅरेंट्स, तुम्ही कधी फोकस केलं आहे की तुमच्या मुलाच्या अभ्यासावरती दुर्लक्ष होतं? नमस्कार मंडळी, आज आपण ब्रेन हेल्थबद्दल बोलणार आहोत. तर मंडळी, साधारणपणे 0 to 5 इयर्स ऑफ एज हे जे वय असतं, ह्यामध्ये मुलांचं जे ब्रेन ग्रोथ असतं त्यासाठी गुड फॅटची गरज असते. तर प्राथमिकता ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी काही न्यूट्रिएंट्स असतात ते खूप गरजेचे असतात, पण त्यासोबत तुम्हाला एक पॅरेंट म्हणून मुलाची डेव्हलपमेंट ही योग्य पद्धतीने होते का हे बघणं गरजेचं आहे. त्यांची ब्रेन ॲक्टिव्हिटी कशी आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे अभ्यासात लागतं आहे का. तर भरपूर मदर्स माझ्याकडे येतात, साधारणपणे मुलं कॉन्सन्ट्रेट करत नाहीत, एका ठिकाणी बसत नाहीत, अभ्यास करताना त्यांचं मन लागत नाही, चंचलपणा वाढला. तर लक्षात घ्या, हे आहे DHA कमतरतेची लक्षणं. तर मंडळी, हे एक ब्रेन न्यूट्रिएंट आहे DHA, जे तुमच्या ब्रेनसाठी खूप गरजेचं आहे. जेव्हा बाळ ब्रेस्ट फिडिंगवर असतं तेव्हा आईच्या दुधामधून त्याला DHA हे भरपूर प्रमाणात मिळत असतं, पण जसं ब्रेस्ट फिडिंग स्टॉप होऊन आपण विन ऑफ करतो, म्हणजेच वरचं अन्न जेव्हा तो खायला लागतं, तर आपल्या इंडियन डाएटमध्ये आपण DHA हे इन्क्लूड करत नाही. तर मी तुम्हाला आज ह्या शॉर्टमधून DHAचे सोर्सेस काय असतात हे सांगणार आहे. जर का तुम्ही व्हेजिटेरियन असाल, फ्लॅक्सीड्स आणि वॉलनट म्हणजेच अक्रूड आणि जवस साधारण तुम्ही हे ड्राय रोस्ट करून त्याची पावडर बनवून प्रत्येक वेळी तुम्ही जे जेवण किंवा प्रत्येक वेळी मुलाला जे तुम्ही मील देणार आहात त्याच्यावरती तुम्ही 1 चमचा टाकून हे देऊ शकता. आणि जर का मूल मोठं झालं असेल तर तुम्ही त्याला सोप करून सकाळी खाण्यासाठी देऊ शकता. आणि जवसाची चटणी बनवून साधारणपणे जेवणामध्ये प्रत्येक वेळी ताटाला थोडंसं देणं गरजेचं आहे. जर का तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अशा वेळी तुम्हाला अंड्याचं पिवळं म्हणजेच एग यॉल्क देणं गरजेचं आहे आणि फॅटी फिश देणं गरजेचं आहे. तर हे DHAचे सोर्सेस आहेत जे ब्रेनसाठी फोकस करण्यासाठी खूप महत्त्वाचे न्यूट्रिएंट आहेत. आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल तर अवश्य सर्वांसोबत शेअर करा. धन्यवाद.